अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समितीमध्ये जालना येथील मंजू त्रिभुवन यांची जालना जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड, तर बुलढाणा येथील रिजवान खान यांची बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड, तर छत्रपती संभाजीनगर येथील जावेद खान पठाण यांची कन्नड तालुकाध्यक्षपदी निवड, तर हिंगोली येथील शेख अयूब यांची हिंगोली जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा फेरनिवड, तर बदनापूर येथील मंगेश होरशील यांची बदनापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड, तर खामगाव येथील वसीम उल्ला खान यांची बुलढाणा जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची बैठक संपन्न झाली। यावेळी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी निवड करून त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले। महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याबाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संघटन तयार करून भ्रष्ट नोकरशाहीचा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रात सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्याविरुद्ध तक्रार देऊन उपोषण आंदोलन करू अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली। या निवडीबद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।